नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत सरळ सेवा भरती निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 225 जागांची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, वेतन या ठिकाणी तुम्हाला काय दिले जाणार आहे, या संदर्भातील सविस्तर काही माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अच्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। एकूण 225 वॅकन्सी ज्या आहेत या ठिकाणी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहेत या ठिकाणी करू शकता। आरक्षणीय आहे पदे देखील या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 21 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत 2 वाजल्यापासून, आणि 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने करू शकता। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी S23 नुसार 67,700 रुपये ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। प्लस इतर भत्ते देखील नियमानुसार तुम्हाला दिले जाणार आहेत। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 1 मे 2025ला तुमची काउंट केली जाईल। किमान वयमर्यादा सर्व पदांसाठी तुम्हाला 19 वर्ष या ठिकाणी आहे। राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा 43 वर्ष आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना देखील या ठिकाणी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल। माजी सैनिकांना देखील या ठिकाणी सवलत देण्यात येईल। दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। शैक्षणिक जे आहे MBBS डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री देखील क्लिनिकल सब्जेक्टमध्ये तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी खालच्या बाजूला काही क्लिनिकल विषयाची पदव्युत्तर पदवी दिलेली आहे, त्यापैकी कुठलीही एक पदवी तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यामध्ये या ठिकाणी अनेस्थेशिओलॉजिस्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट, व्हेनेरोलॉजिस्ट आणि लेप्रोसी, त्यानंतर जनरल मेडिसिन, पेडियाट्रिक्स, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, रेडिओ डायग्नोसिस, रेडिएशन, ऑन्कोलॉजी, रिस्पिरेटरी मेडिसिन, जनरल सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गायनेकॉलॉजी, जनरल सर्जरी, असे अनेक विषय या ठिकाणी दिलेले आहेत। त्यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी जी आहे असणं आवश्यक आहे। 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमची या ठिकाणी सर्वप्रथम मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल। त्यानंतर तुमच्या या ठिकाणी चाळणी परीक्षा जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट मिळेल। फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 449 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।